मंडळी रामराम. कापूस पीक पेरणीनंतर जर आपल्याला वाटलं की दीर्घकाळ आपल्या वावरामध्ये तण निघाला पाहिजे नाही, गवत आलं पाहिजे नाही, म्हणजे 20-25 दिवस तण व्यवस्थापन चांगल्या प्रकारे झालं पाहिजे, त्याला बेस्ट पर्याय आहे ते म्हणजे पेंडामिथिलिन 38.7% हा घटक. आता हे तणनाशकाचा वापर आपण कमी वेळेमध्ये कमी खर्चामध्ये कसा करू शकतो, याचे फायदे काय आहेत, काय नुकसान होऊ शकते आणि फवारणीची पद्धत किती आहे, डोस किती आहे, सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणारच आहे. पण व्हिडिओ तुम्ही शेअर करा, जे आपले शेतकरी बांधव असतील त्यांना घर बसल्या माहिती भेटली पाहिजे. आणि जेवणातर बटन आहे काळा कलरचं सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे रोजचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील. आता कापूस पीक ज्यावेळेस आपण पेरतो तर आपल्या जमिनीमध्ये शेतामध्ये नाना प्रकारचे तण गवत असतात आणि तण खाय धन अशी म्हण आपल्यामध्ये आहे. जर तण मोठं झालं तर आपलं कापूस पीक जे आहे ते मार खाते. आणि म्हणून कमी खर्चामध्ये कमी वेळेमध्ये बेस्ट आपल्याकडे ऑप्शन आहे ते म्हणजे पेंडामिथिलिन 38.7% हा घटक आहे. हा घटक असलेलं कोणत्याही कंपनीचं औषध तुम्ही घेऊ शकता. सध्या आपण टाटाचं पर्निटा ग्रँड त्या ठिकाणी हे वापरत आहे. हे उत्पादन असलेलं तुम्ही कोणत्याही कंपनीचं वापरू शकता. असं नाही की आपण कोणा व्हिडिओचं प्रमोशन करताय किंवा प्रचार करताय. आपण मागच्या वर्षी हा घटक आपल्या वावरामध्ये मारला, कापसाच्या चांगला फायदा आपल्याला आलेला आहे. यावर्षी आपण 2.5 लिटर त्या ठिकाणी मारलेला आहे. आता हे पेंडामिथिलिन घटक वापरण्याची योग्य पद्धत काय आहे, कारण चुकीची पद्धत वापरली तर नुकसान होऊ शकते. समजा आपल्याला मान्सून पूर्व जर आपल्याला कापूस लागवड करायची असेल किंवा तर त्यासाठी हे बेस्ट आहे. किंवा समजा आज पाऊस पडला आणि आपण आजच कापूस लागवड केली किंवा उद्या कापूस लागवड केली तर यासाठी सुद्धा बेस्ट आहे. परंतु जर पाऊस पडला 3 ते 4 दिवस आपलं शेत ओलं आहे तर अशा टाईमला हे साथ देत नाही, कारण हे एक बीजनाशक म्हणून काम करते. बीजनाशक आपल्या शेतामध्ये वावरामध्ये जे गवताचं बी असते ते लॉक करण्याचं काम हे तणनाशक हर्बिसाइड त्या ठिकाणी करते. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, कापूस लागवड करून द्यायचं आहे, नंतर याची फवारणी आपल्याला करून घ्यायची आहे. 700 ml प्रति एकरला याचा डोज आहे. 700 ml प्रति एकर याची फवारणी करून द्यायची आहे. आणि नंतर 15 ते 20 मिनिटानंतर आपण ठिबकने, तुषार सिंचरने किंवा सरीने जे काय आपली पद्धत असेल त्या पद्धतीनं पाणी सोडू शकता. म्हणजे कोरड्या जमिनीमध्ये, कोरड्या वावरामध्ये याची फवारणी आपण केली तर उत्तम फायदा आपल्याला होतो. आणि 20 ते 25 दिवस तण व्यवस्थापन जे आहे चांगल्या पद्धतीने होते. आणि एक वेळ जर आपला कापूस जर वर निघाला, पराठी वर निघाली तर त्यामध्ये आपण आंतरमासिक जे आहे ते करू शकतो. ठीक आहे ना. आता याची योग्य वापरणी पद्धत पाहिलीच, परंतु जर समजा पाऊस पडला, आपलं शेत ओलं आहे आणि तण वर निघालेलं आहे तर अशा वेळेला हे तणनाशक, हे बीजनाशक हा घटक आहे हे शक्यतो काम देत नाही. मग त्यासाठी तुम्हाला नंतर जे फवारणी करावी लागते, कारण हे जे तणनाशक आहे हे उगवणपूर्व आहे. कापूस उगवणपूर्व, गवत उगवणपूर्व, प्री इमर्जन्सी आहे. आणि म्हणून हे गोष्ट लक्षात घ्या. बरं शेतकरी बांधव शेत ओलं असते, गवत वर निघत असते, त्यावेळेस याची फवारणी करतात आणि मग रिझल्ट येत नाही. तर कसं येईन, योग्य औषध योग्य अवस्थेवर मारली तरच फायदा आपल्याला होतो. आपल्या वावरामध्ये आपण कापूस लागवड करून घेतलेली आहे. मागचे तुम्ही ब्लॉग पाहिले असतील आणि त्याच्यावर आपण संपूर्णपणे औषध जे आहे ते मारून दिलं. 700 ml प्रति एकरला 450 ते 470 रुपये याची प्राईज आहे. कमी खर्चामध्ये कमी वेळेमध्ये तणनाशक म्हणून हे काम करते. आता वापरायचं कसं आणि कसं वापरायचं नाही सविस्तर माहिती आपण पाहिली आहे. तरी पण तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट करा. तुमच्या प्रत्येक कमेंटला उत्तर दिलं जाईल. कमी खर्चामध्ये सध्या तरी तण व्यवस्थापनामध्ये पेंडामिथिलिन हा घटक चांगल्या प्रकारे काम करते. गेल्या वर्षी आपण मारला, यावर्षी मारताय. तुम्ही कंपनी कोणची घ्या, पेंडामिथिलिन 38.7% हा घटक आपल्याला महत्त्वाचा आहे. 38.7% घटक आहे. कंपनी तुम्ही कोणची असू द्या, काही हरकत नाही आहे. फक्त कोरड्या शिवारामध्येच, कोरड्या जमिनीमध्ये आपण फवारणी केली तर उत्तम पर्याय देते. कारण की पाऊस पडल्यानंतर काय होते, जमिनीमधले तण असते हे अंकुरते, मोठं होते, ते वर निघते. आणि एक वेळ जर ते अंकुरलं, मोठं झालं, वर निघालं तर मग हा घटक आहे हा त्याचा काम देत नाही. हा कोरड्या शिवारामध्ये काम देते. धन्यवाद. अशाच माहिती करता तुम्ही सबस्क्राईब करून द्या. कापूस पेरणीपासून ते काढणीपर्यंत आणि नंतर कटर करेपर्यंत. मागच्या वर्षी 6 फुटाची पराठी आपण कटर केली, कितीतरी क्विंटल खत आपल्या वावरामध्ये पडलं. आपण तसं रासायनिक खतचा वापर थोडा कमीच केलेला आहे, कारण की सध्या भाव पाले प्रचंड वाढलेले आहेत आणि कधीपर्यंत आपण रासायनिकवर अवलंबून राहणार आहे. आणि म्हणून कुठेतरी सेंद्रियमध्ये आपण सहभाग घेतलेला आहे. या व्हिडिओ संदर्भात आपले काही प्रश्न असतील तर कमेंट करून नक्की विचारा. आणि कापूस पेरणीपासून ते काढणीपर्यंत सविस्तर माहिती या चॅनलला तुम्हाला पाहायला मिळणार आहे, म्हणून सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद. जय जवान, जय किसान.